नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. पंढरपुरात तब्बल 20 फुटाच्या भव्य दिव्य राम मूर्तीची मिरवणूक. हजारो तरुणांनी घेतला मिरवणुकीत सहभाग. छत्रपती संभाजीनगर येथे श्रीरामांचे ध्वज, पताका आणि टोपींची वाढली मागणी. बाजारपेठेमध्ये वाढले दर, भाविकांमध्ये देखील उत्साह. सांजा येथील मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी बीडकडे रवाना. चलो मुंबईची हाक देत आंतरवलीपासून मोर्चास प्रारंभ. आता सविस्तर वृत्त. अयोध्यामध्ये होणाऱ्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तब्बल 20 फुटाची भव्य दिव्य राममूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. पंढरपुरात शहरात निघालेल्या या मिरवणुकीत सुमारे 5000हून अधिक तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शहरातील नागरिकांसह विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेण्यात आले. सध्या राज्यासोबतच देशामध्ये सुद्धा 22 तारखेनिमित्त जय्यत तयारी सुरू आहे. जागोजागी भगवे झेंडे मिरवणुका काढण्यात येत आहे, ज्याचंच एक दृश्य इंद्रायणी काठी वसलेल्या पंढरपुरात पाहायला मिळालं. 22 जानेवारी रोजी सर्व भारतामध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने शहरातील बाजारपेठांमध्ये रामाचे झेंडे, ध्वज, पताका, टोपी आणि हे सर्व विक्रीसाठी आले आहेत. या सर्व वस्तूंचे 2 दिवसांपूर्वी जे दर होते ते दर आता त्या दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे. देशभरामध्ये सर्वत्र रामललाच्या आगमनाची चर्चा सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची उत्सुकता सर्व हिंदू बांधवांना लागली आहे. 22 तारखेला सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. सडा, रांगोळी, लाइटिंग घरावर लावण्यात येणार आहे. दिवाळीसारखा हा उत्सव साजरा करत जय श्रीरामचे नाव घेण्यात येणार आहे. सर्वजण हा जल्लोष साजरा करणार आहेत आणि 22 तारखेच्या प्रतीक्षेसाठी सर्व भारतवासीय तयार असल्याचे नागरिकांनी सांगितले. जय श्रीरामाच्या ध्वजांना सध्या मागणी वाढली आहे. नागरिकांच्या मनामध्ये ही उत्सुकता आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळी कशी साजरी करता येईल व राम उत्सव कसा साजरा करता येईल हेच पाहत आहे. त्यामुळे दर वाढले असले तरी नागरिक हे ध्वज, टोपी खरेदी करत आहे. जय श्रीराम. आता आपल्या इथं राम मंदिराच्या शोभायात्रेनिमित्त माझ्या दुकानात टी-शर्ट, टोप्या, शेले इत्यादी साहित्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि आपल्या पंढरी नगरीत पूर्ण राममय वातावरण निर्माण झालेलं आहे. छोटे मोठे स्टॉल, दुकानं भरपूर प्रकारे सजलेले आहेत आणि बाजारपेठाही भरपूर खुललेलं आहे. माझं दुकान बी भरपूर जुनं आहे, बाजारपेठेतच आहे आणि 22 तारखेला आपल्या इथं मोठी शोभायात्रा निघणार आहे. त्याच्यानिमित्त मी पण भरपूर प्रोडक्शन केलं आहे. टी-शर्ट आहेत, कुर्त्या आहेत, टोप्या आहेत, शेल्या आहेत, पंचे आहेत आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि पूर्ण पंढरी नगरीत राममय वातावरण निर्माण झालेलं आहे. जय श्रीराम. मी पंढरपूरच्या बाजारपेठेतनं बोलतो आहे. माझं नाव श्रीकांत वासुदेव निंगे. माझं दुकान इथं जवळजवळ 30 वर्ष झालेलं आहे आणि ह्या वर्षी संपूर्ण राममय झालेलं आहे. श्रीरामाचे झेंडे, पताके, उपरणे याला खूप म्हणजे लोक घेऊन जाते, वापरते, रामाची रॅली काढते, रथ काढते, मिरवणुका काढते. सगळीकडं रामाचा जयजयकार चालू आहे आणि सगळ्या देवात, मठात सगळीकडे रामाचे भजन, कीर्तन चालू आहे. गोपाळपूरच्या कृष्ण मंदिरात रामाचं सगळं भगवमय झाले. तिकडे झेंडे लावले, पताके लावले, टोप्या लावले, उपरणे लोक घालून रॅली काढते. सगळं रामभक्तीत सगळे दिन झालेले. जय श्रीराम. माझं नाव वरद बडवे. तर पंढरपुरात आमचे दुकान आहे छोटेसे. तर आपलं दुकान सिजनेबल असतं. आता 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त त्याच्यामुळे पूर्ण देशभरात राममय वातावरण झालेले आहे. तसंच पंढरपुरात अनेक प्रभू श्रीरामांच्या मिरवणुका निघत आहेत. परत लोक पंढरपूरवासी परत अनेक उत्सव किंवा कार्यक्रम करणार आहेत. तसेच त्यातून अनेक छोटे मोठे व्यवसायसुद्धा निर्माण झालेले आहेत. जसे की झेंडे विक्री, परत उपरणे, टोप्या, परत प्रभू श्रीरामांची मूर्ती, असे अनेक छोटे मोठे व्यवसाय पंढरपुरात तयार झालेले आहेत आणि वातावरण राममय झालेले आहे. जय श्रीराम. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक देत आंतरवलीपासून मोर्चास प्रारंभ केला आहे. आज हा मोर्चा बीड जिल्ह्यात मुक्कामी आहे. धाराशिव तालुक्यातील सांजा येथील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने तसेच सर्व सामानासह बीडकडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत जात असल्याने त्यावर राज्य सरकारचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची. भेटूया एक छोट्याशा ब्रेकनंतर.
आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300। हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए। फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान। हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में। ब्रेक नंतर आपलं परत एकदा स्वागत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहे। आज ते अंतरवली सराईतून मुंबई आझाद मैदानावर जाणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। नंदुरबार ते आझाद मैदान असा एकूण 408 किलोमीटरचे अंतर मराठा बांधव पायपीट करत गाठणार आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाचा लढा सुरू आहे। मात्र शासनाकडून ठोस अशा भूमिका घेतल्या जात नसल्याने आज मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे बांधव उपोषण करून सरकारला जागे करण्याचे काम करणार आहे। यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रातून आझाद मैदानावर धडकणार आहे। यासाठी नंदुरबार शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाज मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाला आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी मागे पण 9 दिवस उपोषण केलं आणि आता पण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे। एक तर विजय यात्रा, एक तर अंत यात्रा असा माझा हेतू आहे। विजय यात्रा निघाली तर आम्ही गुलाल सरकारवर उडू आणि नाही निघाली तर आमची अंत यात्रा तिथं मुंबईलाच राहील। आज अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची लोकशाही गौरव महासभा असल्या कारणाने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर अमरावतीत दाखल झाले आहेत, ज्यात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर नागरिकांना मार्गदर्शन करत असल्याचं सांगण्यात येत आहे। सायंकाळी 4 वाजता प्रकाश आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीची सभा महत्त्वाची ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे। एकीकडे इंडिया आघाडीमध्ये वंचित सोबत असलेली वाटाघाटी तसेच जनतेचे मत बघता या सभेचं आयोजन केल्याचं वरिष्ठ राजनैतिक विश्लेषकांचं मत आहे। सोलापूरचे माजी आमदार प्रकाश यलंगुलवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे एकाच व्यासपीठावर दिसून आले। हे दोन दिग्गज नेते एकत्र आल्यामुळे ते दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे सुशील कुमार शिंदे यांचा काँग्रेस पार्टीमध्ये वट असल्याचं सांगण्यात येतं। तसेच एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील महाराष्ट्राच्या राजनीतीमधला चाणक्य म्हणून कित्येकदा संबोधण्यात येतं। हे सर्व असल्यामुळे सामान्य जनता तसेच प्रसार माध्यमांचं लक्ष याकडे साहजिकपणे दिसून आलं। महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच। बातम्यांचा वेग असाच सुरू असेल। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे?
सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर।